जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुजू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत जे काही सध्या एक महत्त्वाचं पत्र जे आहे तर ते आदिवासी विशेष पद्धतीच्या अनुषंगाने बघा इथं इश्यू करण्यात आलं होतं दिनांक 25 सप्टेंबरला। त्याच्या एक महत्त्वाची मंत्रालयीन जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या झाली होती। त्या बैठकीमध्ये जे काही अनुसूचित जमाती दावा सिद्ध न करू शकलेले जी पदं असेल म्हणजे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत आणि अशी पदे जी आहे रिक्त होणारी पदे तर ती पदे अनुसूचित जमातीमधील व्यक्तीमधून भरण्याच्या अनुषंगाने ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये हे जे पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये बघा ह्या ठिकाणी सध्या 25 सप्टेंबर 2025ला अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, त्यानंतर सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांना हे पत्र देण्यात आले होते। ह्याच्यामध्ये विषय जो होता अनुसूचित जमाती दावा सिद्ध न करू शकलेल्या अधिकारी कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत आणि अशी रिक्त पदे या ठिकाणी अनुसूचित जमातीमधील व्यक्तीमधून या ठिकाणी भरण्याबाबत असे जो काही विषय आहे तर तो विषय घेण्यात आला होता। आता ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सदर अधिसंख्य जे काही पदामुळे रिक्त झालेल्या पदावर अनुसूचित जमाती व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधीकडून सातत्याने पाठपुरावा होत होता। या संदर्भात 5 सप्टेंबर 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील संपन्न झाली होती। त्या बैठकीमध्ये सदर अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेली पदे भरण्याबाबतची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही 3 महिन्यात करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे। तरी आपल्या अनिर्दिष्ट कार्यालयातील अशी पदे या ठिकाणी जी काही रिक्त पदे असेल तर त्या भरण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतची माहिती या विभागास तसेच सामान्य प्रशासन विभागास कळवण्यात विनंती इथं केलेली होती। आता ह्याच्यामध्ये पुढील जे काही 7 दिवसामध्ये सध्या माननीय सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय मंत्री आदिवासी यांच्या उपस्थितीत सर्व विभागाचा आढावा बैठक घेण्यात येणार आहे। आता ही जी काही सध्या आढावा बैठक आहे तर ती बैठक सध्या आजच्या दिवसाला इथं बघा होती। आता त्याच्यानुसार या ठिकाणी बघा इथे पत्र देखील इश्यू करण्यात आलेलं आहे। तर हे पत्र 3 ऑक्टोबरला इथं इश्यू करण्यात आलं होतं सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 3 ऑक्टोबरला। आता ह्याच्यामध्ये बैठक जी आहे तर ती 9/10/2025 सकाळी 11 वाजता ठिकाण जे होतं तर परिषद सभागृह मुख्य इमारत 7वा मजला मंत्रालय मुंबई इथं जे काही परत बघा इथं जे काही सहसचिव असेल उपसचिव असेल मंत्रालयीन सर्व विभागातील जे महोदय आहे उपसचिव महोदय सहसचिव महोदय तर त्यांना परत या ठिकाणी पत्र इथं इश्यू करण्यात आलं होतं। आणि इथं सांगितल्याप्रमाणे जो काही विषय आहे तर तो विविध संवर्गातील अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याबाबत तसेच 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक या ठिकाणी आजच्या दिवसाला इथं होती। आता याच्यामध्ये आजच्या दिवसाला जी काही आढावा बैठक आहे तर ती आढावा बैठक सध्या इथं ह्या ठिकाणी बोलवण्यात आली होती। आता याच्यामध्ये जे पत्र आहे तर ते पत्र देखील बघा इथं संदर्भ देण्यात आले आहे 23/9/2025 आणि 14/9/2025 असे 2 इथं पत्र देण्यात आले। ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय 1 येथील दिनांक 18/9/2025 पत्रान्वये व दिनांक या ठिकाणी 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती विहित विवरणपत्रात 25/9/2025 पर्यंत सादर करण्याबाबत या ठिकाणी कळवण्यात आलं होतं। तथापि सदर माहिती अद्यापही अप्राप्त आहे। तसेच संदर्भ क्रमांक जो या ठिकाणी 23/9/2025च्या पत्रान्वये विविध संवर्गातील अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने 3 महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात आले होते असं देखील इथं म्हटलेलं आहे। त्यानंतर इथं पुढे काय म्हटलेलं आहे की उपरोक्त दोन्ही पत्राच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता परिषद हे जे आहे सभागृह मुख्य इमारत 7वा मजला मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। तरी उपरोक्त पत्रान्वये अनुषंगाने कार्यवाहीस या ठिकाणी तसेच विहित विवरणपत्रात माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे अशा ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आलेल्या होत्या। आता आजच्या दिवसाला 8 या ठिकाणी बघा 9 ऑक्टोबर 2025ला 11 वाजता जी बैठक आहे तर ती बैठकी संदर्भात बोलवण्यात आलं होतं। आता ह्याच्यामध्ये नेमकं बैठकीमध्ये या ठिकाणी बघा कोणत्या बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहे तर त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत पत्र इश्यू होईल। तर त्याच्यामध्ये सविस्तर जे काही इतिवृत्त आहे तर ते इतिवृत्त सध्या प्राप्त होईल। तर सध्या
सध्या तरी जे काही आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पाठपुरावा जो आहे तर तो पाठपुरावा आणि जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, कारण पुढच्या जे काही 3 महिन्यांमध्ये संपूर्ण जे काही पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशा देखील सूचना इथं देण्यात आलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जी काही आढावा बैठक घेऊन जे संपूर्ण 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदाच्या सध्या स्थितीबाबत सध्या या ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे तर त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा इथं घेतली जाणार आहे. आता त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत ह्या संदर्भात जे काही इतिवृत्त असेल तर ते कळणार आहे आणि नेमकं आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने सध्याची स्थिती नेमकी काय आहे, किती पदं रिक्त आहे तर ते देखील आपल्याला त्या संदर्भात बघा कळणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही शिक्षक पदभरती संदर्भात जी अधिसंख्य पदं आहे तर ती आपण ह्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतली आहे. तर जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर आपल्या ह्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही बघू शकतात. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही 3 ऑक्टोबर रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने पत्र इश्यू करण्यात आलं होतं आजच्या बैठकीचं. आता याच्यामध्ये लवकरात लवकर जी काही माहिती असेल तर ती इथं बघा लवकरात लवकर गोळा हो आणि लवकरात लवकर जे काही 3 महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सूचना देखील देण्यात आली. तर लवकरात लवकर जी जाहिरात असेल तर ती जाहिरात इथं प्रसिद्ध हो आणि जे काही आदिवासी बांधव आहे, आदिवासी जे काही उमेदवार आहे तर त्यांना इथं संधी मिळो हेच आपण इथं बघा सांगू शकतो. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट हे या संदर्भात इथं होती. आता ह्याच्यामध्ये पुढे जे काही संध्याकाळपर्यंत इतिवृत्त जसं आलं तसं तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्यात येईल, कारण ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे जे काही बैठकीमध्ये जे ठरलेलं होतं की पुढील सध्या अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेली जी काही पदं आहे तर ती भरण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पुढील 3 महिन्यामध्ये कार्यवाही इथं होणे अपेक्षित आहे. कारण लवकरात लवकर जर इथं कार्यवाही झाली, कारण हे जे काही सध्या प्रकरण आहे तर हे मागच्या अनेक ह्या ठिकाणी दिवसापासून जास्तीत जास्त जो काही कालावधी आहे तर तो इथं लोटलेला आहे. तर आता तरी सध्या आदिवासी बांधवांसंदर्भात जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीवर न्याय मिळो ही या ठिकाणी आपण अपेक्षा शासनाकडनं करू शकतो. तर सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर ती अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी देत राहू. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जे काही आढावा बैठकी संदर्भात अपडेट होती. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय झालं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या कळवण्यात येणार आहे. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे. तर महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तुम्हाला ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.